नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, प्रश्न कोणतेही यातले स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 11 ऑगस्ट 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, आशियाई ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणारा भारतीय वेटलिफ्टर कोण आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महाराजन अरुमुक पांडियन असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा याचे. भारतीय वेटलिफ्टर महाराजन अरुमुक पांडियनने आशियाई ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकलेलं आहे नुकतंच. आणि ही स्पर्धा उझबेकिस्तानच्या ताशकंद शहरामध्ये झाली आहे. आणि महाराजांनी 65 किलो वजनी गटामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलंय आणि त्यांनी एकूण 285 किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवले. हे त्यांचं वैयक्तिक सर्वोत्तम प्रदर्शन ठरलंय त्यामुळे. आणि व्हिएतनामच्या होआंग थाचने या गटामध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आहे आणि त्यांचा स्कोअर जो आहे ना तो 291 किलो असा होता आणि महाराजांपेक्षा 6 किलो जास्त होते, म्हणून त्यांना सुवर्ण पदक मिळालेलं आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न दुसरा, रसुला ग्रिसिओ पर्प्युराटा ही नवीन मशरूमची प्रजाती भारतातील कोणत्या राज्यामध्ये आढळली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मेघालय इथे. साधारण नाव लक्षात ठेवा आणि राज्य. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. रसुला ग्रिसिओ पर्प्युराटा ही भारतातून शोधण्यात आलेली नवीन मशरूमची प्रजाती आहे. आणि ही मशरूम रसुला या वंशातील आहे आणि ज्यामध्ये जगभर सुमारे 2000 प्रजाती आहेत. आणि या शोधामुळे गुवाहाटी विद्यापीठातील संशोधक यामध्ये सहभागी होते. आणि या मशरूमची टोपी राखाडी जांभळ्या रंगाची असते आणि वय वाढल्यावरती ती तडकते आणि देठाजवळ गिल्स मध्ये फाटे देखील दिसतात, असं त्याचं वेगळेपण आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न तिसरा, डेथ ड्रग म्हणून कोणत्या पदार्थाचा उल्लेख करण्यात आला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, निटाझिन्स. महत्त्वाचे पॉइंट्स पहा याचे. निटाझिन्स हे खूप जास्त धोकादायक आणि कृत्रिम ओपिऑइड आहेत आणि लोक त्यांना डेथ ड्रग देखील म्हणतात. आणि हे पारंपरिक बेकायदेशीर पदार्थांपेक्षा अनेक पटीने शक्तिशाली असतात. याची छोटी मात्रा सुद्धा शरीरावरती मोठा परिणाम करू शकते आणि आकस्मिक ओव्हरडोसचा धोका वाढतो यामध्ये. आणि निटाझिन्समुळे लगेचच बेशुद्धावस्था येऊ शकते आणि श्वास घेणं अचानक बंद पडू शकतं, हे त्याचे इफेक्ट आहेत. आणि बनावट गोळ्यांमध्ये सुद्धा निटाझिन्स वापरलं जातं आणि त्यामुळे धोका अजूनही वाढतो. आणि निटाझिन्सच्या धोक्यामुळे भारतात अंमली पदार्थ नियंत्रणाकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न चौथा, HAL ने SU-30 MKI चे उत्पादन कोणत्या ठिकाणी पुन्हा सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नाशिक महाराष्ट्र येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HAL ने नाशिकमधील SU-30 MKI विमानांचं उत्पादन पुन्हा सुरू केलेलं आहे. SU-30 MKI हे भारतातील वायुसेनेचं महत्त्वाचं ट्विन इंजिन लढाऊ विमान आहे. आणि नव्या योजनेनुसार वायुसेनेसाठी एकूण 12 नवीन SU-30 MKI विमाने तयार करण्यात येणार आहेत. आणि या नव्या विमानांची पहिली डिलिव्हरी 2027-28 मध्ये अपेक्षित आहे. आणि 2029 पर्यंत 12 विमाने वायुसेनेकडे सुपूर्त करण्याचं लक्ष देखील यामध्ये आहे. आणि SU-30 MKI विमानाचं उत्पादन रशियाच्या परवाना आधारित तंत्रज्ञानावरती सुरू झालेलं आहे. आणि HAL नाशिक या आधीच TU-22 SU MKI विमाने देशात तयार करून वायुसेनेकडे दिलेली आहेत.
हे लक्षात घ्या. आणि SU-30MK या आधुनिकीकरणामध्ये DRDO देखील सामील आहे. आणि परवाना आधारित उत्पादनामुळे भारतीय उत्पादकांना परदेशातील डिझाईन्स आणि तंत्रज्ञान वापरून विमान बनवता येतात. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 5वा. DGFTने EODC अर्जांसाठी कोणती आवश्यकता हटवलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. भौतिक शुल्क भरण्याच्या चलनाची आवश्यकता ही हटवण्यात आलेली आहे. फिजिकल ड्युटी पेमेंट चलन रिक्वायरमेंट जी होती ही अट आता हटवण्यात आलेली आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा याचे. DGFT म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड आणि EODC म्हणजे एक्सपोर्ट ऑब्लिगेशन डिस्चार्ज सर्टिफिकेट असा त्याचा फुल फॉर्म होतो या डिपार्टमेंटचा. कडे फिजिकल चलन किंवा कागदपत्र आणण्याची आता गरज राहणार नाही आहे इथून पुढे. आता DGFTने EODC संबंधित प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन केलेली आहे आणि 1 ऑगस्ट 2026 नंतर केलेल्या सर्व व्हॉलेंटरी ड्युटी पेमेंटसाठी फिजिकल TR6 चलन लागणार नाही आहे इथून पुढे. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 6वा. 2025-26 मध्ये महाराष्ट्रात PM यशस्वी पूर्व मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत किती रक्कम जारी करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1940 लाख इतकी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. महाराष्ट्रामध्ये PM यशस्वी पूर्व मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी सतत तपासली जात आहे आणि योजनेच्या आढाव्यासाठी दर महिन्याला व्हिडिओ कॉन्फरन्स तसेच प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवरती चर्चासत्रे घेतली जातात. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री BL वर्मा यांनी लोकसभेमध्ये या योजनेबद्दल माहिती दिलेली आहे. आणि योजनेमध्ये OBC आणि इतर विद्यार्थ्यांसाठी पूर्व मॅट्रिक व उत्तर मॅट्रिक शिष्यवृत्ती आणि शाळा महाविद्यालयांमधील उच्च शिक्षण योजना समाविष्ट आहेत. आणि महाराष्ट्रातील शिष्यवृत्ती लाभार्थ्यांचे कव्हरेज वाढवण्यासाठी जनजागृती आणि शैक्षणिक संस्था जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय वाढवलेला आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 7वा. 2025 मध्ये भारतातील आशियाई सिंहांची संख्या किती नोंदवण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 891 इतकी. महत्त्वाचे पॉइंट्स पाहून घ्या. 2025 मध्ये भारतातील आशियाई सिंहांची संख्या जी आहे ती 891 नोंदवण्यात आलेली आहे, जे की 2015 मध्ये भारतीय आशियाई सिंहांची संख्या 523 इतकीच होती. 2020 ते 2025 या कालावधीमध्ये आशियाई सिंहांची संख्या जवळजवळ 32.2% वाढलेली आहे. आणि 16वी आशियाई सिंह लोकसंख्या गणना ही 10 ते 13 मे 2025 दरम्यान करण्यात आलेली होती. आणि 16वी आशियाई सिंह लोकसंख्या गणना गुजरातमधील 11 जिल्ह्यांमध्ये करण्यात आली. आणि प्रोजेक्ट लायन हा 15 ऑगस्ट 2020 रोजी आशियाई सिंहांच्या दीर्घकालीन संवर्धनासाठी सुरू करण्यात आलेला प्रोजेक्ट होता. लक्षात ठेवा हे नाव आणि डेट आणि कोणासाठी आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 8वा. टॅक्सेशन अँड अदर लॉ अमेंडमेंट बिल 2026 लोकसभेमध्ये कोणी मांडलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, निर्मला सीतारामन यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. संसदेमध्ये टॅक्सेशन अँड अदर लॉ अमेंडमेंट बिल 2026 मंजूर करण्यात आलेला आहे. आणि टॅक्सेशन अँड अदर लॉ अमेंडमेंट बिल 2026 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये मांडले. लोकसभेने हे विधेयक आधीच मंजूर केले होते आणि चर्चेनंतर ते राज्यसभेने हे विधेयक लोकसभेकडे परत पाठवलेलं आहे. आणि टॅक्सेशन अँड अदर लॉ अमेंडमेंट बिलचा उद्देश आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस वाढवणं. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा उद्देश काय आहे या बिलाचा हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 9वा. प्राण्यांच्या प्रजाती ओळखण्यासाठी सार्वत्रिक DNA बारकोड म्हणून कोणता मार्कर वापरला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक
COI हा महत्त्वाचे पॉईंट्स पहा. DNA मार्कर्स हे विशिष्ट DNA सिक्वेन्सेस असून त्यांचा उपयोग प्रजाती ओळखण्यासाठी केला जातो. DNA मार्करचा उपयोग इनहेरिटन्स, ट्रेसिंग, टॅक्सोनॉमी, कन्झर्वेशन, फॉरेन्सिक्स आणि बायोडायव्हर्सिटी स्टडीजमध्ये केला जात असतो आणि DNA मार्कर्स जेनेटिक बारकोड प्रमाणे काम करतात आणि COI हा प्राण्यांसाठी युनिव्हर्सल स्टँडर्ड DNA बारकोड आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा, युनिव्हर्सल आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 10वा. 2026 ब्रिटिश चेस चॅम्पियनशिपमध्ये वुमन्स चेस चॅम्पियन कोण बनलेली आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी, बोधना शिवानंदन असं नाव आहे त्यांचं. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. भारतीय वंशाच्या बोधना शिवानंदन आणि श्रेयस रॉयल यांनी 2026 ब्रिटिश चेस चॅम्पियनशिपमध्ये प्रमुख विजेतेपद मिळवलेलं आहे. स्पर्धा असं लक्षात ठेवा. आणि 2026 ब्रिटिश चेस चॅम्पियनशिप 9 दिवसांची ही स्पर्धा होती आणि 2026 मधील ब्रिटिश चेस चॅम्पियनशिप ही मालिकेची 122वी वर्षाची स्पर्धा होती आणि या स्पर्धेत सर्व विभाग मिळून 2600 पेक्षा जास्त एंट्रीज नोंदवल्या गेल्या होत्या आणि 11 वर्षीय बोधना शिवानंद ब्रिटिशची सर्वात कमी वयाची वुमन्स चेस चॅम्पियन बनली आहे या विजयानंतर. आणि बोधना शिवानंदने आयरिश वुमन्स ग्रँड मास्टर त्रिशा कन्या मरला हिचा रॅपिड प्ले ऑफ मध्ये पराभव देखील केलेला आहे. शेवटचा मुद्दा देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 11वा. सरला एव्हिएशनला डिझाईन ऑर्गनायझेशन अप्रुव्हल कोणत्या संस्थेनं दिलेला आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी, DGCAने, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. सरला एव्हिएशनला 8 ऑगस्ट 2026 रोजी DGCA कडून डिझाईन ऑर्गनायझेशन अप्रुव्हल मिळालेला आहे आणि सरला एव्हिएशनला मिळालेले DOA केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी प्रदान केले आणि याचं मुख्यालय जे आहे ते बेंगळुरू येथे आहे. आणि सरला एव्हिएशन 2026 मध्ये भारतातील तिसरी EVTOL डिझाईन ऑर्गनायझेशन अप्रुव्हल धारक कंपनी, त्यामुळे ती बनते. आणि DOA चा फुल फॉर्म आहे डिझाईन ऑर्गनायझेशन अप्रुव्हल आणि DGCA म्हणजे डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन असा याचा फुल फॉर्म आहे. साधारण लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. तमिळनाडूने 10 ऑगस्ट 2026 रोजी कोणत्या पिकांच्या खरेदी प्रोत्साहनामध्ये वाढ जाहीर केलेली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भात आणि ऊस या पिकांसाठी. महत्त्वाचे पॉईंट्स पाहायचे. तमिळनाडूने 10 ऑगस्ट 2026 रोजी भात आणि ऊस खरेदी प्रोत्साहनात वाढ जाहीर केलेली आहे. ही जी घोषणा आहे ती चेन्नई येथील तमिळनाडू विधानसभेमध्ये करण्यात आली आणि घोषणा रूल 110 अंतर्गत करण्यात आलेली आहे. ही घोषणा जी आहे ती मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी केली आणि नवीन खरेदी 1 सप्टेंबर 2026 पासून लागू होणार आहे. ग्रेड A भातासाठी तमिळनाडूमध्ये 289 प्रति क्विंटल राज्य प्रोत्साहन निश्चित केलेलं आहे. तर तमिळनाडूमध्ये ऊसासाठी 709.50 प्रति टन प्रोत्साहन जाहीर करण्यात आलेला आहे. हा महत्त्वाचा भाग आहे या प्रश्नातला, हे लक्षात ठेवा. रूल 110 अंतर्गत तमिळनाडू सरकार विधानसभेमध्ये पूर्वसूचनेशिवाय धोरणात्मक घोषणा करू शकते. ठीक आहे. तर आजचे आपले 11 ऑगस्ट 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे. आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.